माझी मुलगी अंशुली तोडकर गेल्या वर्षी चौथीला मंथन परीक्षेत तिनं 236 स्कोर झाला आणि हा स्कोर ती तिसरीला पण मंथनला होती, पण तिसरीला तिला कुठलाही क्लास नव्हता. तिनं चौथीला दिवाळीनंतर तिनं ब्राईट अकॅडमी, मी खाडे मॅडमचा क्लास ऐकला आणि त्यांच्याबद्दल ऐकून होते, म्हणून मी तिला दिवाळीनंतर ब्राईट अकॅडमी मध्ये तिला ऍडमिशन घेतलं आणि तिला फक्त किती मिळाले 2 महिने, म्हणजे फेब्रुवारीमध्ये परीक्षा झाली. एवढ्या 2 महिन्यात तिने जो तिसरीत स्कोर केला होता त्याच्यापेक्षा नक्कीच तिनं खूप स्कोर वाढवला आणि हे केवळ शक्य झालं हे खाडे मॅडममुळे. खाडे मॅडमची सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे डिसिप्लिन. तो म्हणजे पहिल्यांदा मुलांनी वर्गात जर 8चा क्लास असेल तर मुलगा शार्प 8ला 5 कमी असताना म्हणजे 7:55ला तो वर्गात आला पाहिजे. म्हणजे ब्राईट अकॅडमी म्हणजे ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा हा क्लास आहे की या मंथन परीक्षा असेल, बीडीएस असेल, अजून फक्त आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या एमपीएससी यूपीएससी आहे, पण त्याचा बेस हा 5वी पासून पहिलीपासून होत असतो. मग त्या बेसची सुरुवात तुम्हाला जर मोठ्या पदावर मोठ्या तुमच्या अपेक्षा जर तुम्हाला साध्य करायच्या असतील तर पहिल्यांदा शिस्त, तुम्हाला शिस्तीचं पालन केलं पाहिजे, वेळेचं तुम्हाला टाइम डिसिप्लिन मॅनेज करता आली पाहिजे. ही लहानपणापासून जी सुरुवात माझ्या मुलीला लागली ती खाडे मॅडममुळे. ती वेळेचं पालन, नाहीतर ती कुठल्याही दुसऱ्या शाळेला वेळेत जायचं असेल की असू दे ना 5 मिनिटं लेट होते, पण खाडे मॅडमचा क्लास लावला आणि दुसऱ्या दिवशीपासून म्हटली की मम्मी 10 मिनिटं अगोदर मला जायचंय, मॅडम ओरडतात. त्यानंतर ना अभ्यास वेळच्या वेळे पूर्ण, फॉलोअप घेणं व्हॉट्सअपवर की कुणी कुणी मुलांनी अभ्यास केलाय तो फीडबॅक त्या दरवेळेस चेक करतात, इंडिव्हिज्युअल चेक करतात, मुलांचा रिस्पॉन्स आहे की मुलांना आयटी विषय असेल, मराठी विषय असेल, भाषा असेल, इंग्लिश असेल, ह्या विषयामधल्या स्कॉलरशिपला तुम्हाला 4 ऑप्शन पैकी कसा सिलेक्ट करायचा आणि त्यातला एक्झॅक्ट एक सिलेक्ट करायचा आणि टाइम मॅनेजमेंट पुरला पाहिजे की कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही एक्झॅक्ट अॅक्युरेट आन्सर कसं करायचं. त्यासाठी मुलांना त्या क्लुप्त्या देत असतात, ट्रिक देत असतात की तुम्ही खूप स्टेप्स न करता की कमीत कमी आरशाच्या प्रतिमा शोधायच्या असतील किंवा जलप्रतिमा शोधायच्या असतील त्या कशा शोधायच्या, त्यासाठी त्यांनी एक ट्रिक सांगितली होती आणि ती मुलीनं मला घरी आल्यावर सांगितली, तर ती पण मला माहित नव्हती. तिनं ती सांगितल्यावर मला अरे वा म्हटलं, किती कमी सेकंदामध्ये तुला ते आन्सर मिळतंय. आणि हे केवळ शक्य झालं ह्याची ज्या बेसिक कन्सेप्ट आहे ते खाडे मॅडमनी सगळ्याच विषयाच्या त्यांचं सगळ्या विषयावर प्रभुत्व आहे आणि तिने जो मार्क स्कोर केलाय तो फक्त केवळ 2 महिन्यामध्ये. मला पुन्हा सांगू वाटतं की हिनं जो खाडे मॅडमचा मी दिवाळीत क्लास लावला, दिवाळीनंतर म्हणजे अंदाजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी एवढ्या ह्या 3-4 महिन्यामध्ये तिनं खूप स्कोर केला आणि त्यांनी नोव्हेंबर नंतर जास्तीत जास्त लास्ट महिना जी प्रॅक्टिस होती ती प्रॅक्टिस त्यांनी प्रश्नपत्रिका सोडवण्या ह्याच्यावर खूप भर दिला आणि जेवढ्या तुम्ही मॅक्झिमम प्रश्नपत्रिका जेवढ्या सोडवून घ्याल तेवढ्या तुम्हाला प्रत्येक प्रश्नातल्या ट्रिक कळत राहतात आणि ह्यामुळं माझ्या मुलीचा स्कोर झाला. आणखीन पुढे ती आणखीन स्कोर करत राही, मॅडमचं असंच तिला मार्गदर्शन मिळेल. मी पुन्हा ब्राईट अकॅडमीच्या संचालिका खाडे मॅडम यांचे खरंच खूप मनापासून आभार मानते की मंथनला माझ्या मुलीला जो स्कोर झालाय तो केवळ त्यांच्यामुळे.